आपण एक हॉटेल व्यावसायिक आहे, काय अडचणी निर्माण होत आहेत? आता जर आम्हाला आतापर्यंत आमच्याकडे व्यावसायिक सिलेंडर होते, कमर्शियल सिलेंडर होते, तोपर्यंत आमच्याकडे चालते. आता सिलेंडर फक्त 2च आहे आमच्याकडे, तोपर्यंत आम्ही चालू. डोमेस्टिक वापरू देत नाही आम्हाला. मग आम्हाला एक काम करा, आमचा रोजगार बुडेल. जे माझ्याकडे कर्मचारी आहेत त्यांचा रोजगार बुडणार आहे, ते ड्रायव्हर येतील. तेवढं आमचं बिझनेस म्हणजे आमचं जे सगळं उड पैसे ते या हॉटेल बिझनेसवरतीच आहे. कामगारांचे उड पैसे आमच्या हॉटेल बिझनेसवरतीच आहे. किती कामगार आपल्याकडे कामाला आहे आपल्याकडे इथं? 17 माणसं कामाला आहे. 17 हो. जर व्यावसायिक हंडीनी मिळाली तर मग आपलं हॉटेल हे बंद करावं लागेल. बंदच करावं लागणार आहे ना. आणि नाही तर मग अन्यथा आम्हाला प्रशासनाने डोमेस्टिक सिलेंडर वापरण्याची परवानगी द्यावी. जर मग ह्याचे ग्राहक येतील त्यांची जे मागणी पूर्ण नाही करू शकत ना आम्ही ग्राहकांच्या. त्यामुळे मग ते ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करू शकत ते तोपर्यंत त्याच्यापेक्षा मी धंदा बंद केलेला बरं होतं असं होतं आम्हाला. आता किती दिवस वाट पाहणार मग असे? आता ते अमेरिका आणि इराणचं युद्ध चालू आहे, त्याच्यामुळे जर असं होत असेल तर मग आता काय सांगता येत नाही किती दिवस लागतात काय लागतं. आणि रोजचा जो आपला व्यवसायाचा जो बुडणारच आहे. बुडणार आहे. आता बुडणारच आहे. अच्छा. त्याच्यामुळे आता आमच्यावरच काय, आमचे जे कामगार आहेत त्यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड पडणार आहे. कुऱ्हाड पडणार आहे. बरोबर. काय नाव आहे दादा आपलं? घनश्याम सपकाळे, हॉटेल साईड. आपण एक हॉटेल व्यावसायिक आहे, काय अडचणी निर्माण होत आहेत? आता जर आम्हाला आतापर्यंत आमच्याकडे व्यावसायिक सिलेंडर होते, कमर्शियल सिलेंडर होते, तोपर्यंत आमच्याकडे चालते. आता सिलेंडर फक्त 2च आहे आमच्याकडे, तोपर्यंत आम्ही चालू. डोमेस्टिक वापरू देत नाही आम्हाला. मग आम्हाला एक काम करा, आमचा रोजगार बुडेल. जे माझ्याकडे कर्मचारी आहेत त्यांचा रोजगार बुडणार आहे, ते ड्रायव्हर येतील. तेवढं आमचं बिझनेस म्हणजे आमचं जे सगळं उड पैसे ते या हॉटेल बिझनेसवरतीच आहे. कामगारांचे उड पैसे आमच्या हॉटेल बिझनेसवरतीच आहे. किती कामगार आपल्याकडे कामाला आहे आपल्याकडे इथं? 17 माणसं कामाला आहे. 17. हो. जर व्यावसायिक हंडीनी मिळाली तर मग आपलं हॉटेल हे बंद करावं लागेल. बंदच करावं लागणार आहे ना. आणि नाही तर मग अन्यथा आम्हाला प्रशासनाने डोमेस्टिक सिलेंडर वापरण्याची परवानगी द्यावी. जर मग ह्याचे ग्राहक येतील त्यांची जे मागणी पूर्ण नाही करू शकत ना आम्ही ग्राहकांच्या. त्यामुळे मग ते ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करू शकत ते तोपर्यंत त्याच्यापेक्षा मी धंदा बंद केलेला बरं होतं असं होतं आम्हाला. आता किती दिवस वाट पाहणार मग असे? आता ते अमेरिका आणि इराणचं युद्ध चालू आहे, त्याच्यामुळे जर असं होत असेल तर मग आता काय सांगता येत नाही किती दिवस लागतात काय लागतं. आणि रोजचा जो आपला व्यवसायाचा जो बुडणारच आहे. बुडणार आहे. आता बुडणारच आहे. अच्छा. त्याच्यामुळे आता आमच्यावरच काय, आमचे जे कामगार आहेत त्यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड पडणार आहे. कुऱ्हाड पडणार आहे. बरोबर. काय नाव आहे दादा आपलं? घनश्याम सपकाळे, हॉटेल साईड.